हॅलो स्टुडंट्स, कल्पना एज्युकेशनल क्लासेसमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा 4th स्टँडर्ड इंग्लिश मीडियमचा धडा क्रमांक 5 आणि याचं नाव आहे विरुद्धार्थी शब्द. विरुद्धार्थी शब्द म्हणजे अपोजिट वर्ड्स. आता हे शब्द मराठीत आहेत. बरेच शब्द कदाचित तुमच्या माहितीचे असतील, पण भरपूर शब्द असे आहेत की जे कदाचित तुम्हाला माहिती नसतील, त्यांचा अर्थ माहिती नसेल. तर या धड्यात आपण त्यांचं अर्थासकट स्पष्टीकरण बघणार आहोत. म्हणजे शब्दाचा अर्थ काय आहे आणि मग त्याचा विरुद्धार्थी शब्द काय येतो हे सुद्धा पाहणार आहोत. आणि त्यामुळे तुम्ही हा धडा पण आवर्जून बघा. प्रश्नांची उत्तरं तर याची आपण पाहणारच आहोत. आणि त्याचबरोबर हे शिकवलेलं तुम्हाला समजलं तर चॅनेलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा. कारण त्यामुळे मला कळेल की तुम्हाला हे समजतं आहे, तुम्हाला आवडतं आहे पाहायला, हो की नाही. आणि सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल की मी ह्याच्यानंतर टाकलेला जो धडा आहे किंवा जो पण कोणता व्हिडिओ आहे तो तुमच्यापर्यंत अगदी पहिल्यांदा पोहोचेल आणि तुम्हाला त्याचा उपयोग होईल. सो चला आता आपण धड्याला सुरुवात करूया. तर पहिला शब्द काय दिला आहे? नम्र. नम्र म्हणजे एखादा जो मुलगा असतो तो किंवा मुलगी कोणी घ्या, जी आज्ञा ऐकणारा असतं, सांगितलेलं जो असतं तो ऐकणारा असतो, तो झाला नम्र. आणि त्याच्या विरुद्धार्थी शब्द काय येतो? उद्धट. म्हणजे आपण म्हणू शकतो की तो ऐकत नाही, उर्मट आहे असा. तर नम्रच्या विरुद्ध आलं उद्धट. आता कृतज्ञ, त्याच्या विरुद्ध आहे कृतघ्न. कृतज्ञ म्हणजे काय की एखाद्याने जर आपल्यावर उपकार केले तर ते उपकार आपण लक्षात ठेवले तर त्याला म्हणायचं कृतज्ञ. आणि जर एखाद्याने केलेले उपकार आपण लक्षात नाही ठेवले तर त्याला म्हणायचं कृतघ्न. बघा, शब्द थोडे हार्ड आहेत की नाही, पण अर्थ एकदा तुमच्या लक्षात आला ना की पुढे कधीही तुम्हाला हे प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला माहिती असणार कृतज्ञच्या विरुद्ध कृतघ्न आहे आणि दोघांचा अर्थ काय आहे हे तुम्हाला कळेल. त्याकरता जेवढं मला सांगता येतं आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करते. ज्येष्ठ. ज्येष्ठ म्हणजे मोठा. जेव्हा आपण एखादा मोठा भाऊ आहे तर आपण काय म्हणतो? ज्येष्ठ भाऊ असं. तर ज्येष्ठ म्हणजे मोठा. आणि कनिष्ठ त्याच्या विरुद्ध म्हणजे कनिष्ठ म्हणजे लहान. आळशी. आळशी म्हणजे तुम्हाला माहिती आहे लेझी. तर आळशीच्या विरुद्ध काय येतं? उद्योगी. उद्योगी म्हणजे काही ना काही काम करणारा असतो, तो झाला उद्योगी. ओला. ओलाच्या विरुद्ध आहे सुका. सुका म्हणजे ड्राय. तर सुकाच्या विरुद्ध येतं ओला. मित्र. मित्र म्हणजे फ्रेंड, तुम्हाला माहिती आहे. त्याच्या विरुद्ध येतं शत्रू. खरेदी. खरेदी म्हणजे काही पण आपण एखादी वस्तू विकत घेतो त्याला म्हणतो खरेदी. आणि त्याच्या विरुद्ध, खरेदीच्या विरुद्ध काय येतं? विक्री म्हणजे विकणं. पुढे आहे चढण आणि त्याच्या विरुद्ध आहे उतरण. चढण म्हणजे काय तर एखादं डोंगरासारख्या ठिकाणी तुम्ही गेलात तर उंच उंच जर चढावं तुम्हाला लागलं तर त्याला म्हणायचं चढण. आणि तोच डोंगर जेव्हा तुम्हाला उतरावा लागणार तेव्हा त्याला म्हणायचं उतरण. आता पुढे पाहूया काय आहे? पाप. पाप म्हणजे काहीतरी चुकीचे कर्म जे आपण करतो त्याला आपण म्हणतो पाप. आणि त्याच्या विरुद्ध आहे पुण्य. चांगल्या कर्मांना आपण म्हणतो पुण्यकाम. प्रगती. प्रगतीच्या विरुद्ध आहे अधोगती. प्रगती म्हणजे काय की आपल्याला यश मिळणं, आपण जे कार्य हातात घेतो आहे त्याला चांगलं स्कोप मिळणं, पुढे पुढे आपण त्याच्यात प्रगती करणं असं म्हणतो. आणि ती जेव्हा होत नाही, प्रगती होत नाही, केलेल्या कार्याला जेव्हा यश येत नाही, ती झाली अधोगती. स्वस्त. स्वस्तच्या विरुद्ध आहे महाग. आता स्वस्त म्हणजे काय की एखाद्या वस्तूची किंमत जी आहे त्याच्यापेक्षा कमी किमतीत जर आपल्याला ती वस्तू मिळाली तर ती झाली स्वस्त. आणि त्या किमतीपेक्षा जर आपल्याला जास्त पैसे द्यावे लागले तर ते झालं महाग. भरती. भरतीच्या विरुद्ध आहे ओहोटी. आता हे शब्द नॉर्मली आपण कुठे वापरतो? भरती आणि ओहोटी तर समुद्राच्या संदर्भात वापरतो. जेव्हा समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत पाणी येतं भरभरून तेव्हा आपण काय म्हणतो? भरती आली. आणि जेव्हा समुद्र किनाऱ्यापासून खूप आतपर्यंत पाणी गेलेलं असतं तेव्हा त्याला आपण म्हणतो ओहोटी. पुढे आहे बघा टंचाई. टंचाईच्या विरुद्ध आहे विपुलता. तर टंचाई म्हणजे काय? इंग्लिशमध्ये आपण म्हणतो शॉर्टेज. म्हणजे एखाद्या वस्तूची कमतरता झाली तर त्याला आपण म्हणतो टंचाई झाली. तर त्याच्या विरुद्ध काय तर विपुलता. म्हणजे एखाद्या वस्तू आपल्याला भरपूर प्रमाणात मिळते तेव्हा त्याला आपण म्हणतो विपुलता आहे, म्हणजे खूप प्रमाणात आहे. पुढे आहे आकाश. त्याच्या विरुद्धार्थी आहे पाताळ. आकाश म्हणजे स्काय तुम्हाला माहिती आहे आणि पाताळ म्हणजे जमिनीच्या आतला भाग.
तीक्ष्ण त्याच्या विरुद्ध आहे बोथट. तर तीक्ष्ण म्हणजे एखाद्या गोष्टीला जे टोक असतं तेव्हा त्याला आपण म्हणतो तीक्ष्ण आहे. आणि बोथट, बोथट म्हणजे काय तर एखादा वस्तूचा म्हणजे सुई वगैरे हे बघा ती असते तीक्ष्ण. पण एखादी वस्तू असते ज्याला टोक नसतं तेव्हा त्याला आपण म्हणतो बोथट. ठीक आहे मुलांनो. आता उंच, उंच म्हणजे काय ज्याची उंची आपण हाईट म्हणतो ती जास्त असते त्याला आपण उंच म्हणतो. आणि त्याच्याच विरुद्ध काय येतं बुटका किंवा ठेंगू. एखादी व्यक्ती जर उंचीला कमी असेल तर त्याला आपण काय म्हणतो बुटका आहे किंवा ठेंगू आहे. आता होकार, होकार म्हणजे एखाद्या गोष्टीला जर आपलं हो असेल तर त्याला आपण होकार म्हणतो. आणि त्याच्या विरुद्ध काय येतं नकार, म्हणजे एखाद्या गोष्टीला आपलं मंजुरी नाही आहे किंवा आपण नाही म्हणतो त्याला नकार म्हणतो. पुढे बघा काय कवळे, कवळे म्हणजे बघा तुम्हाला माहिती असेल कवळे म्हणजे एखादी भाजी जर आपण आणली तर ती ताजी तवाणी असते, एकदमच नवी नवी असते तेव्हा त्याला आपण कवळी भाजी म्हणतो की जी सहज आपल्याला तोडता येते. पण त्याच्याच विरुद्ध काय असतं जून किंवा राठ. एखादी भाजी बघा कवळी नसते याचा अर्थ ती कडक आहे, कठीण आहे असं. श्रीमंत, श्रीमंत म्हणजे जो पैशाने जास्त, ज्याच्याकडे पैसे जास्त आहेत त्याला आपण श्रीमंत म्हणतो. जो पैशाने कमी आहे त्याला आपण गरीब म्हणतो. ताजे म्हणजे जे फ्रेश बनवलेलं फूड असतं त्याला किंवा फळं जी ताजी ताजी असतं ते ताजं. आणि जे आदल्या दिवशीचं असतं त्याला आपण म्हणतो शिळं. उष्ण म्हणजे गरम, त्याच्या विरुद्ध असतं थंड. खडबडीत म्हणजे एखादा पृष्ठभाग आपण हात फिरवला तर आपल्याला प्लेन न लागता खडबडीत लागतो, तो झाला खडबडीत. आणि त्याच्या विरुद्ध येतं गुळगुळीत म्हणजे एकदम प्लेन भाग त्याचा. कंजूस म्हणजे एखादी व्यक्ती कमी पैसे खर्च करते ती झाली कंजूस. आणि एखादी व्यक्ती मोकळेपणाने पैसे खर्च करते त्याला उधळा म्हटलं जातं. हसणे म्हणजे तुम्हाला माहिती आहे लाफिंग, त्याच्या अपोजिट काय येतं रडणे. नोकर, जो कामगार वर्ग येतो त्याला आपण नोकर म्हणतो आणि त्यांचे जे विरुद्ध आहे ते आहे मालक. सुंदर म्हणजे दिसायला अगदी छान सुरेख असतात ते झाले सुंदर आणि त्याच्या विरुद्ध जे असतात त्यांना म्हणतो कुरूप. देशभक्त, देशाबद्दल ज्यांना प्रेम आहे ते झाले देशभक्त आणि त्याच्या विरोधी जे आहेत त्यांना म्हणतो देशद्रोही. शिस्त, शिस्त म्हणजे नियमानुसार वागणारे जे असतात ते शिस्त आणि त्याच्या विरुद्ध जे आहेत ते बेशिस्त. सूर्योदय, सकाळच्या वेळी जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याला आपण म्हणतो सूर्योदय आणि त्याच्या विरुद्ध जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा त्याला म्हणतो सूर्यास्त. आजी, आजी म्हणजे बघा इथे काय दिलं आहे की आता एखादा विद्यार्थी शाळेत शिकतोय तर त्याला आजी विद्यार्थी म्हटलं जातं. पण आता 10वी नंतर वगैरे जे विद्यार्थी शाळा सोडतात तर त्यांना काय म्हणतो माजी विद्यार्थी. मग इथे म्हणून तसा शब्द घेतला आहे आजी विरुद्ध माजी. ठीक आहे. आता पुढे बघा काय दिलेलं आहे. जमा म्हणजे आपल्याकडे काही पैसे गोळा झाले किंवा आपण साठवले तर त्याला आपण म्हणतो जमा आणि त्याच्या विरुद्ध येतो खर्च. काळा, काळा म्हणजे तुम्हाला माहिती आहे ब्लॅक कलरचा, तर त्याच्या विरुद्ध आहे गोरा किंवा पांढरा. आनंद म्हणजे हॅपीनेस, खुशी, त्याच्या विरुद्ध येतं दुःख. आरंभ, आरंभ म्हणजे सुरुवात, तर त्याच्या विरुद्ध येतं शेवट किंवा अखेर. गुरु, गुरु म्हणजे तुमचे टीचर्स, तर त्याच्या विरुद्ध काय येणार शिष्य. दीर्घ म्हणजे मोठं किंवा खूप लांब असं. आणि ऱ्हस्व म्हणजे छोटं किंवा लहान. जन्म म्हणजे बर्थ, एखाद्याचा जन्म झाला असं आपण म्हणतो, तर त्याच्या विरुद्ध येतं मृत्यू. मंद म्हणजे एकदम हळुवारपणे, त्याच्या विरुद्ध आहे चपळ म्हणजे फास्ट किंवा जलद म्हणजे पण फास्ट. कडू, कडू म्हणजे बिटर टेस्टला जे आहे ते कडवट असतं, कारलं कसं असतं कडू, तर त्याच्या विरुद्ध काय येतं गोड. हुशार म्हणजे एकदम आपण म्हणतो इंटेलिजंट आहे, क्लेवर आहे, तर त्याच्या विरुद्ध येतं मठ्ठ. निर्भय म्हणजे जो कोणालाही घाबरत नाही किंवा ज्याला कोणाची भीती वाटत नाही तो असतो निर्भय आणि त्याच्या विरुद्ध असतो भित्रा. बुद्धिमान म्हणजे इंटेलिजंट आणि त्याच्या विरुद्ध येतं निर्बुद्ध म्हणजे ज्याला बुद्धी कमी आहे किंवा नाही आहे असा. तरुण म्हणजे यंग वन, त्याच्या विरुद्ध येतो म्हातारा किंवा वृद्ध. कृत्रिम, कृत्रिम म्हणजे जे नैसर्गिक नाही आहे असं कृत्रिम आणि त्याच्याच विरुद्ध येतं नैसर्गिक म्हणजे जे नॅचरल आहे असं. देव म्हणजे ज्याला आपण गॉड म्हणतो, तर देव, देवाच्या विरुद्ध येतं दैत्य, दानव किंवा आपण काय म्हणतो राक्षससुद्धा म्हणतो. ठीक आहे. आता पुढे पाहूया काय दिलं आहे बरं. उपकार,
उपकार म्हणजे काय आहे की एखाद्याला आपण मदत करून त्याच्यावरती सहाय्य करतो, त्याला हेल्प करतो, ते झाले उपकार. आणि याच्या विरुद्ध दिले परोपकार. पुढे दिले हर्ष. हर्ष म्हणजे आनंद, त्याच्या विरुद्ध दिले खेद. खेद म्हणजे दुःख होणं. स्वर्ग. स्वर्ग म्हणजे जिथे आपण असं हे इमॅजिन करतो की म्हणजे स्वर्गामध्ये देव राहतात असं, तर त्याच्या विरुद्ध येतो नरक, म्हणजे नरकामध्ये राक्षस राहतात असं म्हटलं जातं. तर स्वर्गाच्या विरुद्ध आहे नरक. मंजूळ म्हणजे गोड आवाज असणाऱ्यांना शक्यतो मंजूळ म्हणतात. आणि त्याच्या विरुद्ध म्हणजे ज्याचा आवाज एवढा गोड नाही आहे त्याला म्हटलं जातं कर्कश. न्याय. न्यायाच्या विरुद्ध आहे अन्याय. न्याय म्हणजे जस्टिस. दाट. दाट म्हणजे कसं, एखादं केस घेऊन घ्या, आपण एखाद्याला म्हणतो तुझे केस किती दाट आहे, म्हणजे केसांची संख्या जास्त असते त्याला म्हणतो दाट. आणि त्याच्या विरुद्ध येतं विरळ. विरळ म्हणजे संख्या कमी असणं, जसं केसांची संख्या कमी आहे तर म्हणतो याचे केस विरळ आहेत. ज्ञानी म्हणजे ज्याला खूप ज्ञान आहे असा ज्ञानी, त्याच्या विरुद्ध आहे अज्ञानी. कृष्ण म्हणजे काळा सावळा आणि त्याच्या विरुद्ध आहे धवल म्हणजे पांढरा. स्वार्थी म्हणजे एखादी व्यक्ती स्वार्थाने म्हणजे हे काहीतरी हेतू ठेवून एखादं काम करतं तर त्याला म्हटलं जातं स्वार्थी. आणि त्याच्याच विरुद्ध येतं निस्वार्थी म्हणजे एखादी व्यक्ती काहीही आपला हेतू ठेवत नाही आणि तरी पण ते काम करत राहतं, त्याला म्हणतं निस्वार्थीपणे काम करणं. पौर्णिमा. पौर्णिमा तुम्हाला माहिती आहे, ज्या दिवशी रात्री पूर्ण चंद्र असतो त्याला पौर्णिमा म्हणतात आणि ज्या दिवशी रात्री अजिबात चंद्र नसतो त्याला अमावस्या म्हणतात. साक्षर म्हणजे जो शिकलेला आहे तो झाला साक्षर आणि ज्याला काही लिहिता वाचता येत नाही तो झाला निरक्षर. ऊन. ऊन तर तुम्हाला माहिती आहे आणि त्याच्या विरुद्ध येतं सावली. कठोर म्हणजे कठीण, कडक, त्याच्या विरुद्ध येतं मृदू किंवा कोमल, नाजूक वगैरे असं. सुबक. सुबक म्हणजे सुंदर. एखादी आपण म्हणतो की नक्षी किती सुंदर काढली, सुबक काढले. आणि त्याच्या विरुद्ध येतं बेढब म्हणजे ज्याला काही सौंदर्य नाही, ओबडधोबड काढले असे. विक्षिप्त म्हणजे काहीतरी वेगळं वागणारा म्हणजे ज्याला काही समजत नाही असा. त्याच्या विरुद्ध येतं समंजस म्हणजे ज्याला पटकन समजतं त्या व्यक्तीला आपण समंजस म्हणतो. धूर्त. आता एखादी व्यक्ती फार पुढचा विचार करत असते म्हणजे त्याला पटकन सगळं सहज लक्षात येतं असं. त्याच्या विरुद्ध आहे भोळा किंवा मूर्ख म्हणजे एखादी व्यक्ती भोळी असते, त्याला पटकन काही समजत नाही किंवा लक्षात येत नाही, साधा असतो. निर्मळ. निर्मळ म्हणजे एकदम स्वच्छ म्हणू शकतो आपण. तर त्याच्या विरुद्ध येतं मळका. मळका म्हणजे घाणेरडा किंवा खराब. आता पुढे पाहूया आपण काय आहे. लवकर. लवकर म्हणजे पटकन. त्याच्या विरुद्ध येतं सावकाश. पुढे आहे उलटा. उलटा म्हणजे एखादा पेला आपण उलटा ठेवला आहे तर त्याच्या विरुद्ध काय येतो सुलटा म्हणजे त्याला आपण सरळ ठेवला तर सुलटा म्हणतो. वर म्हणजे अप आणि खाली म्हणजे डाऊन. मान. मान म्हणजे एखाद्याला आपण रिस्पेक्ट देतो तो झाला मान आणि त्याच्या विरुद्ध अपमान म्हणजे एखाद्याचा आपण इन्सल्ट करतो त्याला आपण म्हणतो अपमान करणं. नवा म्हणजे न्यू, त्याच्या विरुद्ध येतं जुना. सजीव म्हणजे एखाद्यात जीव आहे त्याला आपण सजीव म्हणतो आणि ज्याच्यात जीव नाही आहे तो झाला निर्जीव. कोमजणे. कोमेजणे म्हणजे काय, एखादं फूल बघा दुसऱ्या दिवशी सुकून जातं त्याला आपण कोमेजणे म्हणतो आणि जेव्हा फुलतं ते झालं फुलणे म्हणजे कोमेजणेच्या विरुद्ध फुलणे. गुणी म्हणजे एखादी व्यक्ती चांगल्या गुणांनी भरलेली असते ती झाली गुणी आणि त्याच्या विरुद्ध जे आहे ते अवगुणी. प्रिय म्हणजे एखादं जे आवडतं असतं ते प्रिय, त्याच्या विरुद्ध अप्रिय. स्वर्ग. स्वर्गाच्या विरुद्ध नरक. जड म्हणजे एखादी हेवी वस्तू असते ती झाली जड, त्याच्या विरुद्ध हलका. पुढे आहे रागीट. रागीट म्हणजे काय की ज्याला पटकन राग येतो असा रागीट. पुढे त्याच्याच विरुद्ध येतं प्रेमळ. प्रेमाने आहे तो. वैयक्तिक. वैयक्तिक म्हणजे स्वतःपुरतं जे आहे आपलं पर्सनल लाईफ वैयक्तिक म्हणतो. आणि सार्वजनिक म्हणजे जे पब्लिकमध्ये आहे त्याला आपण म्हणतो सार्वजनिक. लांब म्हणजे जी लॉंग वस्तू आहे ती झाली लांब. आणि आखूड शॉर्ट म्हणजे जी आहे तिला आपण म्हणतो आखूड. पूर्व म्हणजे ईस्ट, त्याच्या अपोजिट पश्चिम वेस्ट. स्मरण. स्मरण म्हणजे लक्षात राहतं त्याला आपण म्हणतो स्मरण आणि जे विसरतो त्याला आपण म्हणतो विस्मरण. आता पुढे पाहूया स्वतंत्र. स्वतंत्र आता तुम्हाला माहिती आहे आपला देश जेव्हा पारतंत्र्यात होता म्हणजे इंग्रजांच्या स्वाधीन होता
तेव्हा त्याला आपण परतंत्रात होतो म्हणत होतो आणि त्यांच्याकडून आपण तो मुक्त करून घेतला, तेव्हा आपण त्याला स्वतंत्र म्हणतो. इन शॉर्ट, स्वतंत्र म्हणजे इंडिपेंडंट आणि परतंत्र म्हणजे डिपेंडंट. वर म्हणजे नवरा आणि वधू म्हणजे नवरी. जबाबदार, जबाबदार म्हणजे एखाद्या गोष्टीची आपण जिम्मेदारी घेतो, तेव्हा तो झाला जबाबदार. आणि बेजबाबदार, त्याच्या विरुद्ध असतो तो बेजबाबदार. बोलका म्हणजे एखाद्या व्यक्तीला फार बोलायला आवडतं, मग तो असतो बोलका. आणि एखाद्याला बोलायला नाही आवडत, तो झाला अबोल. रोगी म्हणजे जो आजारी असतो त्याला आपण रोगी म्हणतो, आणि जो शरीरयष्टी त्याची चांगली असतो, अजिबात आजारी नसतो, तो झाला निरोगी. बेचव म्हणजे एखाद्या गोष्टीला चव नसते, तेव्हा त्याला आपण म्हणतो बेचव. आणि त्याच्या विरुद्ध रुचकर, रुचकर म्हणजे काय, टेस्टी, चवीला छान. सभ्य म्हणजे जे जंटलमन असतात त्यांना सभ्य म्हटलं जातं, की सभ्य गृहस्थ आहे. तर जो असभ्य म्हणजे जो जंटलमन नाही आहे त्याला आपण असभ्य म्हणतो. विजय म्हणजे जिंकतो आपण, तेव्हा ते झालं विजय. आणि त्याच्या विरुद्ध येतं पराजय, म्हणजे हरण्याला आपण पराजय म्हणतो. हर्षच्या विरुद्ध खेद आपण पाहिलं आहे मगाशीच. उच्च म्हणजे उंच, हे उच्च म्हणजे कसं, उंच स्तर आपण म्हणतो तसं. आणि नीच म्हणजे खाली. आयात म्हणजे एखादी वस्तू आपण दुसऱ्यांकडून मागून घेतो, दुसऱ्या देशातून वगैरे आपण घेतो, त्याला आपण आयात म्हणतो, इम्पोर्ट. आणि एखादी गोष्ट आपण बाहेर देतो, बाहेरच्या देशात वगैरे, तर त्याला आपण काय म्हणतो, निर्यात म्हणजेच एक्सपोर्ट. कठीण म्हणजे कडक असतं, दगड वगैरे कसा कठीण असतो, त्याच्या विरुद्ध मऊ किंवा कोमल. फूल कसं असतं, मऊ किंवा कोमल. ज्येष्ठ म्हणजे मोठा, कनिष्ठ म्हणजे लहान. प्रखर, प्रखर म्हणजे एकदम कडक. आता दुपारचं ऊन कसं असतं, एकदम कडक, पण कसं त्याला आपण म्हणतो ना, प्रखर ऊन आहे असं. आणि संध्याकाळचं ऊन कसं असतं, एकदम सौम्य म्हणजे हलकं. भरती, ओहोटी पाहिले आपण. ग्रामीण, ग्रामीण म्हणजे गावचा. आणि शहरी म्हणजे सिटीमध्ये. जळणे, जळणे म्हणजे आग लावली एखाद्या वस्तूला तर ती जळते, आणि त्याला जर आपण शांत केलं तर ते काय होतं, विझवणे, विझणे म्हणतो त्याला. ठीक आहे, तर हे बरेच आपण विरोधार्थी शब्द बघितलेत आणि त्यांचे अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही हे वाचा, तेव्हा तुमच्या हे शब्द लक्षात राहतील, किंवा कमीत कमी व्हिडिओ प्ले करून ऐका, जेणेकरून तुम्हाला ते ऐकल्यामुळे ते शब्द तुमच्या जास्त माहितीचे होतील. आणि पुढचे ह्याच्यावरचे प्रश्नांची उत्तरं आहेत ते पुढच्या भागात आपण सांगणारच आहोत. तोपर्यंत अभ्यास करत राहा. थँक्यू सो मच.